तुम्हाला सगळ्यांना बोलवण्यामागचं कारण आम्ही आतापर्यंत महिना दीड महिन्यापासून निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आघाडीची बोलणी करत होतो। आतापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती की अजून यांचं काय चाललंय, अजून हे डिक्लेरेशन का करत नाहीत। तर आम्ही आमच्या पद्धतीने जर पाहिलं तर आमचे उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत आणि सुधाकर भाऊ घारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी यांची चर्चा चालू होती, जी कर्जतमध्ये परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जे चालू होतं तेच आज इथे खोपोलीमध्ये करण्याचा त्यांचा मानस होता। परंतु हे सगळं करत असताना खोपोलीमध्ये आमच्या बरोबर ज्या काही कमिटमेंट त्यांनी केल्या, म्हणजे 31 नगरसेवकांमध्ये एक अध्यक्ष 31 नगरसेवक, याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे कमीत कमी 10 ते 12 सीट्स मागितल्या होत्या। मग त्यांनी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा 8 सीट दिल्या आणि असं करत असताना आमच्याशी चर्चा करत असताना आम्हाला 10 वरून 8 वर आणलं, 8 वरून 5 वर आणलं, 5 वरून 3 वर आणलं। पण जे आणलं इतकंच आम्हाला कळलं, पण त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही पाहिलं तर आमच्या प्रत्येक उमेदवाराच्या अपोजिट त्यांनी त्यांचा उमेदवाराचा फॉर्म भरला। आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आघाडी हा विषय तिथं संपतो हे आम्ही त्यांना सांगितलं। मग त्यासाठी आज 2-3 दिवस आमचा तोच घोळ चालू होता की त्यांचं नेतृत्व म्हणतंय की आम्हाला आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं नाही की आम्ही तुमच्या विरोधात फॉर्म भरले। आता हा झाला त्यांचा विषय, पण कुणीही नेता आपल्या खालच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय कोणाच्या सीट बद्दल चर्चा करू शकत नाही। हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे। जसं आमच्या इथे पण आम्हाला कोणाला उमेदवारी द्यायचे तो आमच्या त्या विभागातल्या कार्यकर्त्याला पण माहिती असतं ना, त्याच्यानंतर मग तो शहर प्रमुखाकडे येतो, शहर प्रमुखांना आम्ही तालुका प्रमुख म्हणून आमच्यावरती जबाबदारी होती म्हणून आम्ही येऊन ते विचारविनिमय करत होतो। असं अचानकपणे वरच्या माणसाला माहित नाही अशी उमेदवारीचा प्रश्न आमच्याकडे नव्हता। परंतु त्यांनी थोडक्यात सांगायचं झालं तर राष्ट्रवादींनी आमची दिशाभूल केली की आम्हाला प्रत्येक वेळी त्यांनी विश्वासात न घेता आम्हाला गृहीत धरलं। आणि गृहीत धरणं काय असतं त्याचं फलित आज तुम्हाला आमच्या समोर आज येऊन आम्हाला बोलावं लागतंय की बाबा रे, हे सगळं कुठंतरी आम्हाला ह्या लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला कुठेही किंमत न देता अगदी काही गोष्टी चुकीच्या बोलल्या जातील माझ्याकडून, पण ते होऊ नये मी संयम पाळण्याचा प्रयत्न करतोय। परंतु खिचगिंतीत न पकडता आम्ही आमच्याकडून हे जातील कुठे, कारण त्यांचा गोड गैरसमज आमच्या बाबतीत झाला की आम्हाला आमच्या पक्षा प्रमुखांचा आदेश आहे की शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीबरोबर आपल्याला युती आघाडी करायची नाही, आणि म्हणून ह्या लोकांनी आमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय। आणि त्याच्यामुळे त्यांनी आमची ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की जाऊन जातील कुठे, पण त्यांना हे माहित नाहीये की तुम्ही आम्हाला नगरसेवकांच्या बाबतीत दिशाभूल केलीत। पण तुमच्याकडे सगळ्यात मोठं जर पाहिलं तर सगळ्यात मोठी निवडणूक तुमची, सगळ्यात मोठी तुम्हाला जर काय तुमच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आहेत। आणि मग अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रश्न आमच्या हातात राहतो, हा काय आम्ही तुमच्या हातात दिलेला नाही। आणि जरी त्यांना असं वाटलं की बाबा ते आम्हाला 8 सीट देत होते, 5 देत होते, आम्ही 5ला पण समाधानी होतो, 3ला पण होतो, पण तरी तिथेही आमची दिशाभूल झाली होऊन सुद्धा आम्ही खचलो नाही। आम्ही शेवटच्या 2 तासामध्ये फॉर्म भरायच्या आमच्याकडे 5च उमेदवारांचे फॉर्म आले होते, पण आम्ही तेवढ्या काळामध्ये आम्ही 12 फॉर्म भरले। म्हणजे आमच्याकडे आज 12 उमेदवार आहेत, म्हणजे 12 ठिकाणी त्यांना आम्ही दाखवून दिलं की 12 ठिकाणी आम्ही तुमच्या विरोधात लढलो तर तुमचं काय होईल। ह्या इथपर्यंत आम्ही आज आलेलो आहोत। आणि हे आतापर्यंत आज 2 दिवस ज्या कर्जतमधली बातमी असेल, इथली बातमी असेल, जे काय मांडण्याचा तुम्ही पत्रकारांनी प्रयत्न केलात तो 100% बरोबर नसेल, पण त्याच्या काही अंशी तो बरोबर आहे। आणि त्यालाच अनुसरून मला इथे सांगावं असं वाटतं की कुठेही आमच्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी आताताईपणा केला नाही, कुठेही कोणावर समोर बाईट दिली नाही की बाबा आमचं आणि राष्ट्रवादीचं असं झालंय। पण एवढं सगळं होत असताना त्यांनाही अजून सुचत नाही की आमच्याशी बोलावं बसावं, तर ते काय आमच्याशी अजून बसायला आलेले नाहीत। तर आम्ही आज यांना पण उपजिल्हा प्रमुखांना पण इथं बोलवलं की त्यांच्याकडून पण तुम्हाला काय घडामोडी घडतायत, काय घडणार आहेत त्या त्यांच्याकडून जाणून घ्या।
पण आतापर्यंत तालुका म्हणून किंवा शहराचा विषय म्हणून खोपोली शहराची निवडणूक म्हणून मला जो काय आज इथलं बघण्यासाठी सांगितलं होतं तर त्याप्रमाणे मी आतापर्यंत बघितलं. इथून पुढेही स्वबळ म्हणून आम्ही जे 11 उमेदवार आहोत त्यांना आम्ही एकला चालवण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाऊ. आम्हाला विधानसभेमध्ये 8,500 मतं पडली, त्यावेळेला आमच्या सोबत कोणीच नव्हतं. महाविकास आघाडी होती, पण त्याच्यात तुम्हाला सगळं माहिती आहे की महाविकास आघाडी कशी होती. त्यावेळेला जो काय पैशाचा बाजार झाला, म्हणजे तिथं काय जो काय आर्थिक घोटाळे झाले, त्याच्यामध्ये कोण कशामध्ये वाहून गेला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. पण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, निष्ठावंत शिवसैनिक हा जागेवर थांबला आणि जागेवर थांबल्याचं फलित तुम्ही पाहिलं असेल की एवढे पैसे वाटून सुद्धा ते 11,000वर गेले, एवढे पैसे वाटून सुद्धा ते 15,000च्या वरती गेले. पण आमच्याकडे काही गोष्टी कमी असताना सुद्धा 8,500 मतं ही निव्वळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहेत. मग ही गणित जर पाहिली, हे 8,500चं मताधिक्य जर पाहिलं तर हे आम्ही कोणाला तरी एकाला घरी बसवण्याचं काम त्या मताधिक्यातून नक्की करू. ह्याच्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनी चर्चा केली की आपल्याला त्या वरच्या मताचं काय करायचंय ते आम्ही तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये आमचा निर्णय कळू. का तर आता त्यांना पण प्रश्नामध्ये राहू द्या, त्यांना पण थोडा डोक्यामध्ये त्यांच्या मुंग्या येऊ द्या की बाबा रे आता हे नक्की निर्णय काय घेणार आहेत. तर तुम्ही आम्हाला इथून पुढे ह्याच्या आधी गृहीत धरलं, इथून पुढे तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही भल्याना तुम्ही जी स्वप्न पाहिलीत ती स्वप्न धुळीस पाठवण्याची काम, धुळीस मिळवण्याचं काम आमचा शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी तुम्हाला आज या बाईटच्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.